स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सुद्र व्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, तुम्हा सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. तुमच्यावर सगळ्यांवर गणपती बाप्पांची कृपा सदैव राहो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आणि आज जो काही संदेश तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तोही सांगते. बघा, आजचा संदेश खूप खास असणार आहे, कारण आज आपल्या गणरायाचा दिवस आहे. आणि जिथे गणपती बाप्पा असतात तिथे फक्त आणि फक्त आनंद असतो. अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत फक्त आणि फक्त गणपती बाप्पांच्या आगमनाची उत्सुकता दिसते आहे. आणि तुमच्याही मनावर, तुमच्याही चेहऱ्यावर जर अशीच उत्सुकता असेल तर आजचा हा संदेश आवर्जून ऐका. कारण आज आपले स्वामी महाराज साक्षात गणपती बाप्पांच्या रूपात आलेले आहे आणि आपल्याला काहीतरी सांगत आहे. आपण जर त्याचं पालन केलं तर निश्चितच आपलं हे आयुष्य खूप सुखाचं जाणार आहे. कारण आयुष्य जगण्यासाठी खूप काही करण्याची गरज नसते, फक्त काही गोष्टी शिकून घेण्याची गरज असते आणि काही गोष्टी समजून घेण्याची गरज असते. जेव्हा त्या गोष्टी आपल्याला समजतात आणि अगदी तशाच पद्धतीने आपलं हे आयुष्य आपण जगतो, तेव्हा आपल्या आयुष्यात दुःख कधीच टिकत नाही. तर असो स्वामी भक्त हो, आजचा संदेश तुम्हाला ऐकायचा असेल तर स्वामी महाराजांच्या रूपात जे गणपती बाप्पा आहे त्यांच्या हातातील जे जास्वंदाचं फूल आहे त्याला स्पर्श करा. नक्कीच तुमच्या इच्छा, मनोकामना सगळ्या काही पूर्ण होणार आहे. तर चला जाणून घेऊया स्वामी महाराज आपल्या भक्तांना काय संदेश देत आहे. स्वामी महाराज आपल्या प्रत्येक भक्ताला सांगत आहे, अरे जीवनाच्या वाटेवर चालताना हरवतील, हिनवतील, सुनावतील तुला. जीवनाच्या वाटेवर चालताना हरवतील, हिनावतील, सुनावतीलही तुला, पण तुझं ध्येय तू कधी हरू देऊ नकोस. चिडवतील, खुणावतील आणि फितवतीलही तुला. चिडवतील, खुणावतील आणि फितवतीलही तुला. निखळ चारित्र्य तू मात्र तुझं कधी सोडू नकोस. तू मात्र तुझं कधी सोडू नकोस. झुकवतील, पकवतील, झिडकारतीलही तुला. झुकवतील, पकवतील आणि झिडकारतीलही तुला, पण तुझ्यातील धाडस मात्र तू कधी हरू देऊ नकोस. तुझ्यातील धाडस मात्र तू कधी हरू देऊ नकोस. हेरतील, घेरतील आणि सोडतीलही तुला. हेरतील, घेरतील आणि एक दिवस सोडतीलही तुला, पण तरीही तू मात्र तुझ्या स्वतःचं अस्तित्व चिरडू देऊ नकोस. तू मात्र तुझ्या स्वतःचं अस्तित्व चिरडू देऊ नकोस. भरवतील, चित्कारतील आणि बाटवतीलही तुला. भरवतील, चित्कारतील आणि बाटवतीलही तुला, तू मात्र तुझ्यातील सत्याला कधी मरू देऊ नकोस. तू मात्र तुझ्यातील सत्याला कधी मरू देऊ नकोस. अरे आज गणरायाच्या रूपात तुझे विघ्न दूर करण्यासाठी आम्ही आलो आहोत आणि आमच्या या पावलांनी तुझ्या आयुष्यातील सगळं दुःख एका क्षणात संपून जाणार आहे. पण त्यासाठी तुला देखील मात्र तयारी दाखवावी लागणार आहे. म्हणून इथून मागे जे घडून गेलं त्याचा फार विचार करू नकोस. गेलेल्या दिवसांमध्ये जे काही झालं तो फक्त तुझा भूतकाळ होता. तो आता तुला बदलता येणार नाही. इतकं सामर्थ्य तुझ्यातही नाही, पण उद्यासाठी एक नवीन संधी तुझ्याकडे हात पसरवून उभी आहे. या संधीला ओळख आणि या संधीचं सोनं कर. अरे गेलेल्या दिवसांमध्ये गळून जाण्यापेक्षा नवीन येणाऱ्या दिवसांबद्दल तू विचार करायला सुरुवात कर. जेव्हा तू नवीन गोष्टींचा विचार करणार आहे तेव्हाच खऱ्या अर्थाने तुझ्या आयुष्याची एक नवीन सुरुवात होणार आहे. आणि आजचा आमचा दिवस आहे, गणेश चतुर्थीचा दिवस आहे. त्यामुळे तुझ्या आयुष्यातील सगळी विघ्न दूर करण्याचं काम आम्ही स्वतः करणार आहोत. फक्त ते विघ्न दूर होण्यासाठी तू देखील तुझी तयारी करणं तितकंच गरजेचं आहे. म्हणून तुला सांगतोय, अरे उठ, आजचा नवीन दिवस, नवीन स्वप्न आणि नवीन उमेद आहे. उठ आणि कामाला लाग. कारण तुला फक्त धावायचं नाही तर तुला जिंकायचं देखील आहे. आणि तुझ्या या शर्यतीत जर तुला जिंकायचं असेल तर तू सत्याचा मार्ग कधी सोडू नकोस आणि आमचा हातही कधी सोडू नको. अरे जो सत्याच्या मार्गावर चालून आमचा हातात घट्ट पकडतो ना, त्याला हरण्याची वेळ कधीच आम्ही येऊ देत नाही. फक्त तुला या वाटेवर हरायचं नसेल तर काही गोष्टींचं पालन करणं मात्र गरजेचं आहे. कारण जोपर्यंत तू स्वतःमध्ये बदल घडवून आणत नाही तोपर्यंत तुझं आयुष्य देखील बदलत नाही. अरे बदलायचंच असेल तर तू स्वतःला बदल. हे जग बदलेल आणि मग तू काहीतरी करशील अशी अपेक्षा ठेवू नकोस. कारण हे जग तुझ्या म्हणण्याप्रमाणे बदलणार नाही, तर ते फक्त त्यांच्या गरजेनुसार बदलत असतं. म्हणून
स्वतःच स्वतःला किंमत द्यायला शिक. स्वतःचं महत्त्व कधीही कमी होऊ देऊ नकोस. तुझी मानसिकता कशी आहे यावर ठरत असतं की तुझं हे भविष्य चांगलं जाणार की वाईट जाणार. म्हणून चांगल्या गोष्टींचा जास्तीत जास्त विचार कर. अध्यात्माचा मार्ग धर आणि अध्यात्माच्या मार्गावर चालत असताना जर तुझ्यासोबत तुझे चांगले विचार असतील, चांगले आचार असतील आणि तुझा खरेपणा असेल तर घाबरू नको. अरे, तुझ्या आयुष्याचं सोनं करण्यासाठी आम्ही स्वतः तत्पर असणार आहोत. फक्त हे जीवन जगत असताना काही गोष्टींचा अवलंब करायला शिक आणि त्या गोष्टी म्हणजे शब्द पाळायला शिक. अरे, जेव्हा तू एखाद्याला शब्द देतो तर तो तुला पाळता यायला हवा आणि तू जर तो शब्द पाळणार नसेल तर कुणालाही शब्द देऊ नको. ही गोष्ट मात्र कायम ध्यानात ठेव. दुसरी गोष्ट म्हणजे तू चुकीचं काम कधीही करू नकोस. हे आयुष्य आहे आणि चांगले दिवस येतात तसे वाईटही येतात. म्हणून वाईट दिवसांमध्ये, वाईट काळामध्ये तू वाईट मार्गाला जाऊ नकोस. एखादं चुकीचं काम करू नकोस. अरे, जिथे तू शॉर्टकट घ्यायला जातो ना तिथे नक्कीच तुझा घात होत असतो. म्हणून तुझं आयुष्य सुधारण्यासाठी तू चुकीचा मार्ग निवडू नको, चुकीचं काम करू नको. कारण त्या ठिकाणी तुझ्या हाती फक्त निराशा पडणार आहे, या व्यतिरिक्त काहीही नाही. म्हणून थोडं धडपडायची वेळ आली तर आवर्जून धडपड, पण चुकीचा मार्ग कधीही अवलंबू नको. त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे तुलना करू नको. हे आयुष्य तुझं आहे आणि तुला तुझ्या पद्धतीने जगायचं आहे आणि प्रत्येकाचं आयुष्य हे त्याच्या त्याच्या कर्मांनुसार वेगवेगळं असतं. म्हणून तुझ्या आयुष्याची तुलना इतरांशी करू नको. त्याचं असं आयुष्य म्हणून तुझं का नाही असे प्रश्न आमच्या समोर मांडू नको. अरे, तुझंही आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त ते तुला जगता यायला हवं आणि तुझ्या कर्मांची जी फळं आहे ती तुला भोगता यायला हवी. अरे, कर्म कुणालाही चुकत नाही. जो ज्याचं आयुष्य जगतो ना तो त्याच्या कर्माचा भाग असतो. म्हणून आता इथून मागचे गेलेले दिवस सोडून दे, पण इथून पुढे तुला काय करायचं आहे हे तुझं तू ठरव आणि स्वतःची तुलना फक्त स्वतःशी कर. म्हणजे काय तर स्वतःच्या भूतकाळात तू कसा होता आणि आज कसा आहे आणि भविष्यात तुला कसं बनायचं आहे एवढी तुलना तू नक्कीच करू शकतो, पण दुसऱ्यांची मात्र तुलना तू कधीच करू नको. त्यानंतर या समाजापासून तू नेहमी पळू नकोस. अरे, तुला ह्या समाजात राहायचं आहे. अर्थात समाजातील लोक सगळी चांगलीच असतात असं नाही, पण म्हणून तू समाजापासून वेगळा राहशील असा त्याचा अर्थ होत नाही. तुला ह्या लोकांमध्ये मिसळायचं आहे, ह्या लोकांच्या बरोबरीने चालायचं आहे. लोक काय बोलतात, चांगलं बोलतात की वाईट बोलतात हे देखील तुला ऐकून घ्यायचं आहे. पण हो, हे ऐकून घेतल्यानंतर लोकांची मतं काय आहे हे समजल्यानंतर मात्र त्याचा परिणाम तू स्वतःवर कितपत करून घ्यायचा हे फक्त तुझ्या हातात आहे. हे फक्त तुझ्या हातात आहे. शक्य होईल तितकी लोकांच्या भावनांची कदर करायला शिक, पण ज्या लोकांना तुझ्या भावनांची कदर नाही त्यांच्यापासून थोडंसं दूर राहायला शिक. जसं एकटी जीभ 32 दातांमध्ये वावरते पण तरीही स्वतःचा बचाव ती स्वतः करते, तसंच तुला या समाजात राहायचं आहे. राहायचं सगळ्यांसोबत, पण स्वतःचा बचाव मात्र तू स्वतःच करायचा आहे. त्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे नैतिकता सोडू नको. अरे, दुसऱ्यांच्या मनातील आपलं स्थान ओळखायला शिक आणि जेव्हा एखादी व्यक्ती तुझ्याकडे फक्त गरज म्हणून पाहत आहे असं जेव्हा लक्षात येईल तेव्हा अशा लोकांसोबत राहण्यापेक्षा तू स्वतःचं अस्तित्व निर्माण करून वेगळा हो, पण अशा स्वार्थी लोकांच्या नादी लागू नको. पण हो, तुझी नैतिकता मात्र या वाटेवर सोडायची नाही. नैतिकतेची कास कधीही सोडायची नाही. जो नैतिकतेच्या मार्गावर चालतो त्याच्या पाठीशी आम्ही असतो. आणि त्यानंतरचा कलियुगातील सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे पैसा. हे बघ, पैसा सर्वस्व नसला तरीही खूप काही असू शकतो. पैसा असणं गरजेचं असतं, पण हो, हा पैसा ह्या समाजात राहण्यासाठी किंवा ह्या कलियुगामध्ये जगण्यासाठी गरजेचा असला तरीही तो कमावण्यासाठी मात्र तू कुठलाही चुकीचा मार्ग निवडू नको. एखाद्याची फसगत करू नको. तुला जे काही कमवायचं आहे तू ते स्वतःच्या बळावर कमाव, स्वतःच्या कष्टाने कमाव. जेव्हा तू स्वतःच्या कष्टाने काहीतरी मिळवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा नक्कीच आम्ही देखील तुला मदत करत असतो आणि तुझ्या पाठीशी ठामपणे उभेही असतो.
आणि त्यानंतरचा शेवटचा मुद्दा म्हणजे सातत्य ठेव, संयम ठेव. अरे एखादी गोष्ट मिळवण्यासाठी तू जर प्रयत्न करत आहे तर त्या प्रयत्नांना यश मिळण्यासाठी तेवढे संयमही तुझ्याकडे असायला हवे आणि त्या कामामध्ये तुझं सातत्य देखील असायला हवं. जिथे सातत्य असतं आणि संयम असतो तिथे अर्थात आम्ही देखील असतो. म्हणून तुला आज गणेश चतुर्थीच्या निमित्ताने एकच सांगतो की हे जे काही मुद्दे मी तुला सांगितले आहे त्याचं पालन कर आणि अगदी तशाच पद्धतीने आयुष्य जगायला सुरुवात कर. नक्कीच तुझ्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही, तुझ्या आयुष्यातील विघ्न टळल्याशिवाय राहणार नाही. कारण तुझ्या आयुष्यातील विघ्न दूर करण्यासाठी आम्ही स्वतः तुझ्या सोबत राहू आणि तुला एकच सांगू, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल तर आजचा गणेश चतुर्थी निमित्ताचा संदेश तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. असेच नवनवीन स्वामी संदेश जाणून घेण्यासाठी आपल्या स्वामी सूत्र व्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासोबतच शेजारचं बेल बटन प्रेस करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन स्वामी संदेश घेऊन. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत रहा. धन्यवाद.